नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अपडेट मार्फत आहे, जो की आपला 3रा आणि 6वा दिवस मे बी आहे. आपले जे काही मशरूम्स आपण बॅग लावले आहे, जे तुम्ही माझ्या बॅगमध्ये मागे पाहू शकता की आपले मशरूमचे बॅग्स आहे, यांच्याबद्दल अपडेट देण्याकरता आजचा व्हिडिओ आहे. आणि याच्यानंतरचे जे काही समोरचे व्हिडिओज येणार, जोपर्यंत मशरूम निघणार नाही ते सगळे व्हिडिओज अपडेटच्या बाबतच राहणार. तर ज्यांना कुणाला मशरूम बाबतची जी काही लागवड कशी करायची किंवा जे काही पण माहिती करायची असेल ते माझे जुने व्हिडिओज पाहू शकता. आणि समोर अपडेटमध्ये काय काय चेंजेस येणार ते मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण या रूमचा टेम्परेचर बघू किती आलेला आहे. आता या रूमचं जे टेम्परेचर आहे तुम्ही बघू शकता, मी 2 मीटर लावलेलं आहे. दोघांमध्ये पॉईंट नंतर फरक जाणवत आहे आपल्याला. तर टाईम विसरून जा तुम्ही, फक्त टेम्परेचर आणि ह्युमिडिटी. सगळ्यात वरचं म्हणजे ह्युमिडिटी आहे 26.1 आणि इथे दाखवत आहे 26.3. तर ते थोडंफार पॉईंट नंतर चालते. त्याच्यानंतर ह्युमिडिटी आहे 99%. तर ह्युमिडिटी आपल्याला थोडी कमी पाहिजे आहे इथे, बट ह्युमिडिटी ठीक आहे, ते तितकं काही मॅटर नाही करणार. म्हणजे 80च्या जवळपास पाहिजे आहे आपल्याला, 80 to 90च्या दरम्यान. बट आता ह्युमिडिटी कंट्रोल करणे म्हणजे ते फॅन वगैरे लावणे. आता पुन्हा एक आम्ही इथे प्रयोग करून पाहत आहोत. प्रयोग म्हणजे ते भरपूर लोक करतात की कूलर लावतात, म्हणजे जेणेकरून टेम्परेचर कमी राहणार त्यासाठी. तर आपण पण एक छोटा कूलर घेऊन आलेलो आहोत इथे, त्याची पण सेटिंग करू. ते कसं लावायचं काय नाही, कसं लावायचं वगैरे ते दाखवलं असतं. मे बी बघू, दाखवून देणार मी. काय नॉर्मल कूलर आपल्याला चालू करून ठेवायचं इथे पाणी वगैरे टाकून, जेणेकरून टेम्परेचर कमी येणार. जसं आपण घरी उन्हाळ्यामध्ये कूलर लावतो सेम तीच प्रोसेस राहणार. एकदम मोठा कूलर नको लावा, कारण की आपला मोठा शेड नाही आहे, छोटा शेड आहे. त्यासाठी म्हणून आपण छोटासा कूलर लावा. हां, तुमचा जर मोठा शेड असता तर त्यासाठी आपण मग मोठा कूलर लावला असता. आणि ते पण डायरेक्ट हवा आपली बॅगवर नाही गेली पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे, आता आपण आपले बॅग्स बघूया, त्याच्यामध्ये अपडेट काय आहे, काय चेंजेस झाले आहे ते सगळं आता आपण बघूया. ठीक आहे, चला. आता या आपले बॅग आहे. आता तुम्हाला लाईटमुळे तितकं दिसणार की नाही ते मला समजून नाही येत आहे, कारण की इथे पूर्ण ते ब्राईट होत आहे, ते वॉटर पेपर्स वगैरे. बट आपले बॅग जे आहे ते हळूहळू व्हाईटिश होत आहे, म्हणजेच की आपलं मायसिलियम जे आहे ते चांगल्या पद्धतीने स्प्रेड होत आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या कुठल्याही बॅगमध्ये मला त्यानंतर कुठेही काळं दिसून नाही राहिलेलं आहे. काही ठिकाणी हे बघा, आता या बॅगमध्ये पण मला इथं पुन्हा काळं दिसलं आहे, जे मी तुम्हाला मागे बोललो होतो की हे इथे काळे स्पॉट्स दिसून राहिले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अळ्या दिसणार की नाही ते पाहायचे आहे, कारण की सगळ्यात मोठा टास्क म्हणजे अळ्या हे नाही आले पाहिजे. आत्तापर्यंत तर कुठे अळ्या दिसून नाही राहिल्या. आता बघूया समोर जाऊन हळूहळू जर आपल्याला अळ्या आढळल्या तर मग याच्यासाठी आपल्याला काय सोय करायची आहे ते अळ्या नाही आले पाहिजे म्हणून, त्याचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे. आपले हे बॅग आहे 23 तारखेला लावलेले, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, हे 6 बॅग आपले आधी लावले आहे. त्यानंतर आपण लावले ही एक बॅग, याच्यामध्ये फक्त चुन्यांमध्ये केलेलं आहे आपलं, जसं मी आदल्या व्हिडिओमध्ये पण सांगतो, पुन्हा सांगून राहिल्या. चुन्यामध्ये स्टेरिलाइज केलेलं आपलं जे काही रॉ मटेरियल ते आणि आपले सीड्स आहे, फक्त त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. एकदा मी तुम्हाला इथे लेबल लिहिलेलं नाही, याच्यामध्ये चुना आणि नीम ऑइल आहे, सॉरी, याच्यामध्ये चुना आणि नीम ऑइल आहे 25 तारखेला लावलेली. आणि त्याच्या खालची ही जी बॅग दिसते तुम्हाला, हे पूर्ण मिक्स कुटार आणि सीड्स आपण मिक्स केले आणि ती बॅग लावलेली आहे. आणि या ज्या बॅग आहे पूर्ण चुनामध्ये स्टेरिलाइज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नीम ऑइल वगैरे काही आपण टाकलेलं नाही आहे. ठीक आहे, तर ही एक बॅग, 2, हे वरची 2 3 4 5, हे 5 झाले आणि हे 6 आणि हे 7, असे आपण 7 बॅग आणि हे जुनेवाले 6 बॅग, टोटल आपले 13 बॅग आहे. तर आता जे आपल्याला पाहायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो की आपल्या बॅगमध्ये मायसिलियम जो घटक आहे, म्हणजेच की पांढरं जे पसरतात पूर्ण, ते चांगल्या पद्धतीने पसरून राहिलेलं आहे. पण सोबतच काही ठिकाणी असे काळे स्पॉट्स दिसून राहिले आहे. तर हे भरपूर लोकांच्या याच्यामध्ये दिसतात, पण मला भीती आहे की याच्यामध्ये कुठे आपल्याला अळ्या तर नाही येणार याची भीती आहे, कारण की माझ्या आधीच्या दोन्ही जे बॅच होत्या त्याच्यामध्ये अळ्या लागलेल्या होत्या. त्यामुळे थोडी मला भीती आहे, कारण की आपण इतकी मेहनत करतो
आणि त्यानंतर जर अड्या आपल्या सगळ्या बॅगला लागत असेल तर ती मेहनत वाया जाते. सगळ्यात आधी आपल्याला जे दिसलं होतं ते हे इथं दिसलं होतं. आता इथे कुठे अळी दिसते का ते मला बघायचं. आता मी सगळ्यात आधी अळी आहे का बघून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आपल्या कुठल्याही बॅगमध्ये अड्या दिसून नाही राहिल्या आहे. ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की याआधी 2 बॅचमध्ये अड्या लागल्या होत्या, त्यामुळे मी थोडं डिमोटिवेट झालो होतो. बट आपण पुन्हा प्रयत्न केले आणि पुन्हा बॅग लावले. आतापर्यंत अड्या दिसत नाही राहिल्या. तर बघू समोर याच्यामध्ये काय चेंजेस होतात आणि काय नाही. तर आता सगळ्यात आधी मी कूलर लावून घेतो आणि नंतर मग इथलं टेम्परेचर जे आहे थोडं समोरसाठी, इन केस जर बाहेर ऊन वगैरे निघाली, कारण की काल पूर्ण पाऊस होतो त्यामुळे ते टेम्परेचर आता कमी आहे. बट इन केस जर पाऊस नसला आणि ऊन जर निघाली तर त्यावेळी प्रॉब्लेम होणार. त्यासाठी म्हणून आपण कूलरची सोय करून ठेवून देऊ आणि नंतर मग जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण लावू कूलर. ठीक आहे, चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत, म्हणजेच की नवीन अपडेटसोबत. चला, नमस्कार, बाय.